विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा बीई मेकॅनिकल इंजिनिअरिंग या कोर्स बद्दल पाहणार आहोत. याआधी आपण बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग बद्दल पाहिलं होतं. तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवरती तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन तो पाहू शकता. आता आपण बीई मेकॅनिकल इंजिनिअरिंग काय आहे, याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय लागते, पुढे जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय किंवा डिफरन्स काय, हे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर आता पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, या कोर्समध्ये मॅन्युफॅक्चरिंग जे आहे याच्यावर जास्त फोकस केला जातो. आता हे काय तुम्हाला समजणार नाही, जसं तुम्ही व्हिडिओ एंड पर्यंत पाहाल, सिलेबस पाहून याच्याबरोबर टॉप रिक्रुटर्स पाहून तुम्हाला अंदाज लागेल. याच्यामध्ये रिक्वायर असतं मोशन, एनर्जी, या गोष्टींचा जो अभ्यास आहे तो या पूर्ण कोर्समध्ये कव्हर केला जातो. ॲज वेल ॲज या कोर्सचा जर आपण कालावधी पाहिला तर तुम्हाला 4 वर्षाचा कालावधी पाहायला मिळतो आणि हा कोर्स फुल टाइम कोर्स आहे. तर मित्रांनो, याची शैक्षणिक पात्रता काय आपण ते पाहूया. शॉर्टमध्ये पाहिलं याची शैक्षणिक पात्रता आहे 12वी पास आउट. म्हणजे तुम्ही 12वी पास आउट असाल तर यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. हा एक डिग्री स्तरावरील कोर्स आहे, म्हणून फक्त 12वीचे विद्यार्थीच याला ऍडमिशन घेऊ शकता. याच्यामध्ये डिप्लोमा स्तरावरील सुद्धा कोर्स अवेलेबल आहे. जर तुम्ही 10वी पास आउट असाल तर आमची अदर 10वी पास आउट विद्यार्थ्यांसाठी जे कोर्सेस अवेलेबल आहेत त्याची प्लेलिस्ट चेक करू शकता. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर मिनिमम तुम्हाला 55% मार्क्स 12वी पडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 3 महत्त्वाचे विषय आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथ. हे विषय जर तुमचे असतील आणि या मदतीने तुम्ही 12वी पास आउट झालेला असाल विथ मिनिमम 55% मार्क्स, तुम्हाला याचे इझिली ऍडमिशन मिळून जाते. आता आपण याचं ऍडमिशन प्रोसेस पाहूया. त्या ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. तुमच्या आजूबाजूला जवळपास असे कॉलेज असतील जिथे हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. तुम्ही तिथं ऑफलाईन जाऊन सुद्धा जे आहे इझिली ऍडमिशन करू शकता. सिंपल आहे, तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे आणि फी पे करायची आहे. ऑनलाईन ऍडमिशनसाठी जर तुमच्या गावाबाहेरचे खूप दूरचे कॉलेज असतील तर त्यांची वेबसाईट जी असते पर्टिक्युलर ती तुम्हाला सर्च करावी लागेल. दरवर्षीच्या मिडल याचे नोटिफिकेशन निघतात किंवा ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट होते. तुम्हाला त्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल, फी पे करावी लागेल आणि व्हेरीफाय होऊन तुमचं ऍडमिशन जे आहे ते कम्प्लीट होतं. आता काही कॉलेजबद्दल आपण टॉपचे जर कॉलेज पाहिले तर तिथे त्यांची पर्सनल एंट्रन्स एक्झाम होते जी कॉलेज स्तरावरची असते, ती तुम्हाला पास आउट करणे गरजेचे असते. काही कॉलेजमध्ये तुम्हाला सीईटीचे मार्क्स विचारले जातात, त्याच्यामुळे मेक शुअर की तुम्ही सीईटी किंवा जेई किंवा जेई ॲडव्हान्स अशा प्रकारचे एंट्रन्स एक्झाम नक्की द्याल, कारण ह्याचे मार्क जे आहे ते काउंट केले जातात. जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर यासाठी सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं आहे तुमचे हेच मार्क्स. तर याचे खूप सारे कॉलेजेस अवेलेबल आहेत. जर कॉलेजेसचे लिस्ट पाहिजे असेल, आता मी जर शॉर्टमध्ये सांगितलं तर पुण्याच्या ठिकाणी DY पाटील कॉलेज, मुंबईचं टेक्निकल कॉलेज, DBATU कॉलेज, अशा प्रकारचे खूप सारे कॉलेजेस आहेत जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. मुंबईला गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, पुण्यामध्ये सुद्धा आहेत, तिथेही हा कोर्स ऑफर केला जातो. जर हे कॉलेज लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून ते कॉलेज, त्यांची फी आणि त्यांची इयरली फी किंवा सेमिस्टर वाईज फी किती पडू शकते हे सर्व डिटेलमध्ये वाचू शकता. आपण जर प्रोसेस पाहिली तर ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ॲडमिशन करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याचा कालावधी पाहूया. तर ॲज आय सेड बिफोर की याचा 4 वर्षाचा कालावधी आहे. आता काही कॉलेजेस असतात तिथे हा कोर्स डिस्टन्समध्ये अवेलेबल असतो, पण याचे मी जेवढंही रिसर्च पाहिलं तर याच्यामध्ये डिस्टन्समध्ये अवेलेबल नाही आहे. हा कोर्स तुम्हाला फुल टाइम कोर्सच अवेलेबल आहे, म्हणजे फिजिकली रोज तुम्हाला कॉलेज अटेंड करावे लागेल विथ मिनिमम 80% अटेंडन्स. त्याचबरोबर याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर हे जे पूर्ण सिलेबस आहे हा जो आहे तो पूर्ण सब्जेक्ट्स कव्हर करतो. सब्जेक्ट्स आपण पुढे पाहणार आहोत. आता याच्यामध्ये जर कालावधी पाहिला तर कालावधी आपण याच्यामध्ये 8 सेमिस्टर तुम्हाला पाहायला भेटतात टोटल ह्या 4 वर्षामध्ये, कारण प्रत्येक वर्षी तुम्हाला 2 सेमिस्टर पाहायला भेटतात. हे 8 सेमिस्टर महत्त्वाचे आहेत, मस्ट आहेत. तुम्हाला हे पूर्ण पासआउट होणे गरजेचे आहे. ज्यावेळेस तुम्ही हे 4 वर्ष कंप्लीट करता, जे वर्षाचं शेवट असतं तिथं कॅम्पस थ्रूही तुमचं सिलेक्शन होऊ शकतं जर तुमचा कॉलेजमध्ये परफॉर्मन्स चांगला असेल तर, किंवा तुम्ही ते डिग्रीचं सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला 4 वर्षानंतर मिळतं, जे तुम्ही फर्दर स्टडीजसाठी यूज करू शकता. मग ते गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असेल किंवा प्रायव्हेट स्तरावर जॉब मिळवण्यासाठी असेल. पण हे सर्व तुमच्या माइंडसेट, तुमच्या स्किल आणि तुमच्या डेडिकेशनवर डिपेंड आहे. तर मित्रांनो, आपण पाहिलं की याच्यामध्ये तुम्हाला 4 वर्षामध्ये 8 सेमिस्टर पाहायला भेटतात. सर्व डिस्कस केलं, कोर्स बद्दल जे आहे ते कळलं आहे तुम्हाला. आता सिलेबस काय, 8 सेमिस्टरमध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे विषय यामध्ये पाहायला भेटतात.
तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला इंग्लिश, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, प्रोग्रामिंग लँग्वेज, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, व्हॅल्यू एज्युकेशन, फ्लुइड डायनॅमिक्स मशिनरी, न्यूमेरिकल अँड स्टॅटिस्टिकल मेथड्स, मॅथमॅटिक्स चे इलेक्टिव्ह विषय, फ्लुइड मेकॅनिक्स, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर एडेड डिझाईन, ॲडव्हान्स फ्लुइड मेकॅनिक्स, मेजरमेंट अँड इन्स्ट्रक्शन्स, ऑपरेशन रिसर्च, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, कंपोजिट मटेरियल्स, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, फ्रॅक्चर मशीन्स ॲज वेल ॲज ॲडव्हान्स्ड मशीन्स, अशा प्रकारचे खूप सारे विषय तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करण्यासाठी किंवा अभ्यासासाठी मिळतात. आता तुम्हाला प्रत्येक सेमिस्टर वाईज जे आहे ते कोणकोणते सब्जेक्ट पाहायला मिळतात, कारण मी जे इथं सांगितलं ते फक्त 50% आहे. याच्या व्यतिरिक्त 50% डेटा अजून आहे जे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करू शकत नाहीत. पण प्रत्येक सेमिस्टर वाईज कोणकोणते विषय येतात हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. पहिली लिंक आहे, फर्स्ट लिंक, त्याला क्लिक करून याबद्दल रीड करू शकता. तर हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय, तर बघा पुढील संधी याच्यामध्ये खूप साऱ्या आहेत. जसं तुम्ही इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर, ॲटॉमिक इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर सुद्धा बनू शकता. याच्यासाठी सिव्हिल कोर्स करायची गरज नाही. तर खूप सारे जॉब रोल्स अवेलेबल आहेत. आता जॉब काय, त्याचे जॉब रोल्स, ॲव्हरेज पॅकेज काय, हे सर्व मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेले आहे. तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. खूप साऱ्या टॉप कंपनीज आहेत, तिथे तुम्हाला जे आहे हायर केलं जातं. ते टॉप रिक्रुटर्स कोणते, त्यांचं पॅकेज किती मिळू शकते हे सुद्धा मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेलं आहे. ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा खूप सारे जॉब या विद्यार्थ्यांसाठी असतात ज्यांनी हा कोर्स कंप्लीट केलेला आहे. तुम्ही तिथेही तुमचं जे अभ्यासामार्फत जे आहे त्याही जागा मिळू शकता आणि पुढे तुम्ही ME किंवा MTech मार्फत जे आहे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा कंप्लीट करू शकता. पण जर पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टर ॲज वेल ॲज हायर स्टडीजसाठी जे आहे ते संधी अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, आता पाहूया लास्ट बट नॉट लिस्ट हा कोर्स का आणि कोणी निवडला पाहिजे. तर जर तुम्हाला हे जे विषय आहेत जे मी आता सिलेबस अंतर्गत सांगितले, हे जर विषय आवडत असतील, मेकॅनिकल इंजिनियर्स किंवा इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर घडवायचं आहे, तुम्हाला जर ऑटोमेक इंजिनियर किंवा वेगवेगळ्या पदांवर काम करायचं आहे, गव्हर्नमेंट जॉब घ्यायची आहे, किंवा तुमचे घरचे तुम्हाला म्हणतायत की इंजिनिअरिंगमध्येच कोणती तरी डिग्री बघ, किंवा जर तुम्हाला स्कोप याच्यामध्ये सापडत असेल किंवा याच्याबद्दल जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं आहे, तुमच्या स्किल्स जर डेव्हलप करायचे असेल, तर हा कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केला गेलेला आहे. अशा विद्यार्थ्यांनी हा कोर्स निवडला पाहिजे. किंवा पुढे तुम्हाला ME, MTech सुद्धा करता येतं. जर तुम्हाला हायर स्टडीज करायचे आहेत तरीही हा कोर्स तुम्हाला हेल्प करतो. मित्रांनो, या कोर्सबद्दल जर तुमचे काही जर अडचणी असतील किंवा काही विचारायचं असेल, काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ॲज वेल ॲज आमच्याशी इंस्टाग्रामवर कनेक्ट करू शकता. तिथे आम्ही तुम्हाला गाईड करू या कोर्सबद्दल किंवा इतर कोणत्याही कोर्सबद्दल. तुमच्या करिअर गायडन्स असेल एकदम ॲब्सोल्युटली फ्री. आम्ही 24/7 तिथे अवेलेबल आहोत. याचबरोबर याचे कॉलेजेस, त्यांची फी, याचा सिलेबस, याचा जॉब्स, जॉब रोल्स, ॲव्हरेज पॅकेज, सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेले आहे. तिथे क्लिक करून तुम्ही ते रीड करू शकता आणि काही डाऊट्स असतील तर तिथेही आम्हाला विचारू शकता. तिथेही कॉमेंट सेक्शन अवेलेबल आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.